प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नावामध्ये आजच्या ह्या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सरवगोडे आपले मनपूर्वक स्वागत करीतो. प्रियानो, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार. आणि या उत्तम शुक्रवार दिवशी आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं. गेतसेमानी बागेमध्ये तो प्रार्थना करावयास गेला असताना त्या ठिकाणी यहुदा इस्करियोतनं 30 रुपयासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्तानं पाय धुण्याची जी सेवा आहे ती केली होती. प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांसोबत ते शेवटलं प्रभुभोजन प्रीतिभोजन घेतलं होतं. आणि प्रभूनं अगोदरच हे सांगून ठेवलं होतं की माझं धरून दिलं जाणं, मारलं जाणं, पुरलं जाणं आणि पुन्हा उठणं हे अगत्याचं आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला ठाऊक आहे योहान 3:16 की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. येशू ख्रिस्त हा या जगामध्ये तुम्हाला आणि मला आणि जगातील प्रत्येकाला पापापासून वाचवण्यासाठी आला. कारण पापाचं वेतन हे मरण होतं आणि हे मरण परमेश्वरानं आपल्या पुत्रावरती लादलं. प्रियानो, आणि प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलं होतं, पहा मी पाप्यांना तारावयास आणि हरवण्यास शोधावयास आलेलो आहे. मी सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि बहुतांच्या खंडनिस्तव आपला प्राण द्यावयास आलो. सर्व गोष्टी येशू ख्रिस्तानी लोकसमुदायाला शिष्यांना सांगितल्या आणि परमेश्वराचा आपल्या बाबत असणारा जी योजना होती येशू ख्रिस्तानं ती ओळखली होती. आणि मग प्रियानो, आम्हाला ठाऊक होतं की पवित्र शास्त्रामध्ये की येशू ख्रिस्ताला या गेतसेमानी बागेमध्ये हे लोक धरावयास आले. त्याला त्यांनी पकडलं आणि मग त्यांनी त्याला तो बोजड वधस्तंभ त्याच्यावर दिला. 14 ठिकाणी तो बोजड वधस्तंभ ठेवण्यात आला. म्हणजे तो घेऊन जात होता ते जगाचं पाप, तुमचं आणि माझं शाप, तुमची आणि माझी व्याधी, तुमच्या आणि माझ्यावर होणारा जो दंडाचा परिणाम होता तो प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जात होता. 14 ठिकाणी त्यानं ठेवलेलं आहे. त्याला 14 स्टेशन्स असं म्हटलेलं आहे. प्रियानो, या सर्व गोष्टी आपल्याला काय दाखवतात, तर शास्त्रामध्ये पेत्र जसा म्हणतो, त्याने स्वदेहाने तुमची आमची पापे वाहून खांबावर नेली, यासाठी की आम्ही पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिकते संबंधाने जिवंत राहावं. त्याला बसलेल्या मारांच्या वळाने तुम्ही आणि मी व्याधीमुक्त झालो आहे. प्रियानो, हा वधस्तंभ जेव्हा कवटीच्या त्या धगधगत्या उन्हामध्ये ठेवण्यात आला, तेव्हा त्याला त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला वधण्यात आलं. त्याच्या दोन्ही हातामध्ये खिळे ठोकण्यात आले, पायात खिळे ठोकण्यात आले, काट्यांचा मुकुट घालण्यात आला, कुशीत भाला बोसकण्यात आला, त्याचा हालहाल केलं. येशयानं अगोदरच लिहिलं होतं भविष्यवाणीमध्ये, खरे पाहिले असता तो आमच्यामुळे घायाळ झाला, आम्हास होणारी शिक्षा त्याने भोगली, आम्हा शांती मिळावी अशी शिक्षा त्याने भोगली. लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. कारण येशू ख्रिस्तानं जेव्हा ते लोक त्याची दाढी ओढत होते तेव्हा तो गप्प राहिला. त्याच्यावर थुंकत होते, त्याच्यावर वेताचा मारत होते, काट्यांचं मुकुट त्यानं सहन केलं. अशा परिस्थितीमध्ये वधस्तंभावरती ते जे उद्गार त्याच्या मुखातून आलेले आहेत त्याविषयी आज आपण त्याचं रहस्य, त्याचं सत्य जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये हा जो पहिला उद्गार प्रभू येशू ख्रिस्तानं काढलेला आहे तो आम्हाला माहीत आहे की ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं, दोन्ही बाजूला 2 ते चोर होते, ते अपराधी होते, पण अपराध न करता
तुमचे आणि माझे अपराध ज्यानं स्वतःवर घेतले, तो त्या मध्यभागी वधस्तंभावरती धगधगत्या उन्हात तो त्या वधस्तंभावरती आपला प्राण देत होता. आणि अशा वेळेला बायबल पवित्र शास्त्र सांगतं, लूक 23:33 आणि 34 मध्ये देवाचं वचन सांगतं. लूक 23 पवित्र शास्त्रातून नवा करा, लूक कृष्णवर्तमान याचा 23वा अध्याय 33 वचन मी आपणासाठी वाचतो. नंतर ते कवटी म्हटल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे यास समजत नाही. नंतर त्यांनी चिट्ट्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी धरलं, मारलं, त्याच्यावरती खोटे आरोप केले. त्याच्या हातून काय गुन्हा घडला होता? खोटे आरोप त्याच्यावर देण्यात आले होते. ज्या हाताने आंधळ्यांचे डोळे उघडले त्या हातावर खिळे ठोकण्यात आले. ज्या हातानं स्पर्श केला आणि लोक बरे झाले होते, तेच हात आज त्या वधस्तंभावरती खिळले जात होते. आणि मग अशा वेळेला प्रियानो, हे दुःख सहन करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी या शिक्षा करणाऱ्या लोकांबद्दल प्रियानो पुन्हा एक दुःख झालेलं आहे. परंतु शास्त्र सांगतं तो त्यांच्यासाठी परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करत आहे. कारण त्यानं हा काढलेला पहिला उद्गार हा क्षमेचा उद्गार आहे. आणि तो म्हणून म्हणतो, येशू, हे बापा, यांना काय कर, क्षमा कर, कारण हे काय करतात हे यात समजत नाही. पहा प्रियानो, जेव्हा लोक तुम्हाला किंवा मला एखादी शिक्षा करतील तर अशा प्रकारचा उद्गार आपल्या मुखातून निघेल का? आज मनुष्य मनुष्याला क्षमा करू शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं या उद्गाराद्वारे आज आम्हाला हे दाखवून दिलेले आहे की जे तुमच्यावर अन्याय करतात, जे तुम्हाला पीडा देतात, जे तुम्हाविरुद्ध बोलतात, त्यांना आम्ही क्षमा करणं हे या उद्गारातून आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून हा क्षमेचा उद्गार आहे. ही पित्याला प्रभू येशू ख्रिस्तानं केली प्रार्थना आहे की हे बापा, हे जे माझा खिळ ठोकत आहेत, हे जे माझी थट्टा करत आहेत, हे जे मला त्यांनी काट्यांचा मुकुट घातलेला आहे, ज्यांनी माझी दाढी ओढलेली आहे, चपराका मारलेल्या आहेत, वेतांचा मार देत आहेत, प्रभू येशू ख्रिस्त या परिस्थितीत देखील तो त्यांना म्हणत आहे, परमेश्वराला म्हणत आहे, पित्याला प्रार्थना करता की यांना क्षमा कर. हा क्षमेचा उद्गार आहे. काय आज आपण परीक्षण करूया. जेव्हा आमच्यावर अशी परिस्थिती येते तेव्हा आज आम्ही क्षमाशील आहोत का? प्रभू येशू ख्रिस्तानं हा काढलेला उद्गार आज ही जगाला प्रियानो एकमेकाला क्षमा करण्यासाठी तो कारणीभूत ठरतो. आणि म्हणून प्रभू येशूची ही पहिला उद्गार हा क्षमेचा उद्गार आहे आणि पित्याला केलेली ती प्रार्थना आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की लूक 23 आणि 39 मध्ये वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधीतील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? आपला दंड तर यथाने आहे, तर आपण आपल्या कर्माचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु यांनी काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुला खचित सांगतो, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. प्रभू येशू ख्रिस्तानं पहिला क्षमेचा उद्गार काढून या शिक्षा करणाऱ्या लोकांना परमेश्वर पित्यानं क्षमा करावी अशी प्रार्थना केली. आणि दुसरी घटना आम्हाला पाहायला मिळतं की दोन्ही बाजूला जे दोन अपराधी होते ते त्यांनी अपराध केल्यामुळं त्यांचा ते शिक्षा भोगत होते. एक जण जो आहे तो बायबलमध्ये लिहिला आहे, ते अपराधातील एकाने निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. एक जण येशू ख्रिस्ताला त्याची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत आहे की जर तू ख्रिस्त आहेस तर तू स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव. परंतु बरेचदा आपल्याकडूनही असं होतं की आम्ही देवाला प्रार्थना करतो, देवाला अनेक गोष्टी जर तर घालतो की जर तू देव आहेस तर हे कर, जर तू देव आहेस तर मला हे दे. पण असं केल्यानं देव कार्य करत नाही. शास्त्रामध्ये लिहिलं आहे, भग्न हृदयांच्या सानिध्यात राहणारा तो परमेश्वर आहे. जे त्याचा धावा करतात,
जे त्याच्याकडे क्षमा मागतात त्यांना तो सहाय्य करतो. आणि मग दुसऱ्या बाजूच्या चोरानं त्यांच्याकडून त्याच्या मुखातून जे आलेले उद्गार आहेत की त्यानं 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. की तो म्हणतो त्या पहिल्या चोराला, तू आणि मी अपराधी आहे म्हणून आपण शिक्षा भोगत आहे, परंतु हा येशू ख्रिस्त जो आहे हा निरपराधी आहे. माझ्या प्रियानो, पहिली गोष्ट त्याच्या मुखातून काय घडली की त्यानं आपलं पाप कबूल केलेलं आहे की आम्ही अपराधी आहोत. दुसरी गोष्ट त्याने हे कबूल केली की हा निरपराधी असताना हा शिक्षा भोगत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की तो म्हणतो की हे येशू, तू जेव्हा वैभवाने येशील तेव्हा माझी काय कर, आठवण कर. आज देखील परमेश्वरला तुमच्या माझ्या मुखातून ह्याच गोष्टी हव्या आहेत. कारण शास्त्रात लिहिलं आहे, जो आपलं पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर देव दया करतो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं या चोराकडे पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्ताला आनंद झालेला आहे की पहिली गोष्ट त्यानं आपल्याला आपलं पाप कबूल केलं. दुसरी गोष्ट येशू देवाचा पुत्र आहे, निरपराधी आहे हे कबूल केलं. आणि तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने पुन्हा येणार आहे हे त्यानं कबूल केलं. तुमच्या मुखाची कबुली हे तुम्हाला तारण आणि जीवन देते. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या मुखातून एक अभिवचन त्याच्यासाठी आलेलं आहे. तो म्हणतो मत्ते 23 आणि 43 मध्ये, प्रभू येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, जो स्वतः वधस्तंभावर शिक्षा भोगत आहे तो चोर, त्यानं स्वतः कबूल केलं आपलं पाप, परंतु हे कबूल केलं की येशू निरपराधी आहे. परंतु येशू ख्रिस्ताने या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतः दुःख भोगत असताना, सर्व त्रास पीडा सहन करत असताना, त्यातून देखील येशू ख्रिस्त त्याला एक अभिवचन देतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रिय बहीण भावानो, हा उत्तम शुक्रवार आपण साजरा करत असताना प्रियानो, येशू ख्रिस्त हा उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे असं त्याला म्हटलेलं आहे. कारण तो आमच्यासाठी, जगातील प्रत्येकासाठी ते एक उत्तम घटना घडत होती. पापांची क्षमा होण्याची, रोगातून मुक्त मिळण्याची, तारण मिळण्याची, जीवनात सार्वकालिक जीवन प्रवेश होण्याची ही वधस्तंभावरील हे प्रभूचं अर्पण हे होत होतं. म्हणून त्याला ते एक उत्तम शुक्रवार असं म्हटलेलं आहे. कारण तुमच्या आणि माझ्यासाठी ही उत्तम होतं. परंतु प्रियानो, येशू ख्रिस्तानं जे आपलं बलिदान दिलेलं आहे, त्याचे हलाल केलेले प्रियानो, त्याच्यासाठी ते उत्तम नव्हतं. परंतु त्यातून त्यानं या अपराध्याला अभिवचन दिलं की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रिय बंधू आणि बहिणी, आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. तुम्ही प्रभूला, परमेश्वराला जर तर घालत आहात काय? तुम्ही आपल्या पापांचा अंगीकार केला आहात काय? आज जर प्रभू येशू ख्रिस्तचं हे पवित्र वचन ऐकून जर तुम्ही कबूल कराल की हे प्रभू, मी पापी आहे, मला क्षमा कर, आणि प्रभू येशू तू देवाचा पुत्र आहेस, प्रभू येशू तू पुन्हा येशील तेव्हा माझी आठवण कर, तर आज हे वचन जे आहे की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील, हे प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं हा तारणाचा उद्धार आहे. तारण जाहीर केलेलं आहे त्याला. आणि त्या ठिकाणी त्या चोराला सुखलोकात जाण्याची संधी पाप कबुलीमुळे मिळाली. आम्हाला पाहायला मिळतं योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय, योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय, आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं 25 ते 25व्या वचनापासून, येशूच्या वधस्तंभावर त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मगदल्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व जे शिष्यावर त्याची प्रीती हो त्याला जवळ उभे राहिले पाहून आईला म्हटले, बाई, पहा तुझा पुत्र. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रेज द लॉर्ड. बाई, पहा तुझा पुत्र, आणि पहा ही तुझी आई. हा जो तिसरा उद्धार आलेला आहे तो आम्हाला पाहायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्ताची असणारी ही प्रीती आहे. बायबल देवाचं वचन सांगतं तो देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. तो आईवडिलांच्या अधीन होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कुटुंबाची आणि प्रत्येक कुटुंबाची काळजी होती. आणि म्हणून सरतेशेवटी आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्तानं या उद्गाराद्वारे आपल्याला जी नात्यामध्ये जबाबदारी असते, जी नात्यामध्ये प्रीती हवी, ती या उद्गाराद्वारे आम्हाला पाहायला मिळतं. येशू ख्रिस्तानं आपली आई मरिया आईची जबाबदारी
याला आम्हाला पाहायला मिळतं ते आपल्या शिष्यावर दिलेली आहे. आणि त्याला योहानाला हेही म्हटलं आहे, ही तुझी आई. प्रभू श्री ख्रिस्ताने प्रियानो, ही जबाबदारी, आपल्या मातेची जबाबदारी शिष्यावर आणि शिष्याला एक मातृत्व आई म्हणून स्वीकारण्याची एक संधी आणि जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून योहान या ठिकाणी लिहिताना म्हणतो की त्या अवस्थेत देखील प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या मातेकडे दुर्लक्ष केलं नाही. खरं तर ज्याला पाण्याचा द्राक्षारस केला त्याला ही माता मरिया येशूकडे जाऊन म्हणते त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. त्या प्रभू येशू ख्रिस्त म्हटला होता, बाई तुझा माझा काही संबंध. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं आदरानं आपल्या मातेला म्हटलं होतं, ही जी घटना आहे या घटनेशी तुझा माझा काही संबंध. परंतु ती नाराज झाली नव्हती. तिला ठाऊक होतं की येशू ख्रिस्त हा कार्य करणारा देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत तिने शिष्यांना सांगितलं होतं, हा जे काही करावं सांगेल ते तुम्ही करा. आणि मग तात्काळ येशू ख्रिस्तानं त्यांना त्या कुंड्या पाण्यानं भरावायला सांगितले आणि पाण्याचा द्राक्षारस झाला. माझ्या प्रियानो, हाच प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आपल्या मातेची जबाबदारी शिष्यांच्या हाती देऊन तो म्हणतो, ही तुझी आई. आणि मातेला म्हणतो, बाई पहा तुझा पुत्र. आणि ही नातेसंबंध पुन्हा एक प्रभू येशू ख्रिस्तानं प्रस्थापित केलेला आहे. प्रियानो, या सगळ्या गोष्टी वधस्तंभावर होत असताना प्रत्येक उद्गारामध्ये आम्हाला क्षमेचा उद्गार, तारणाचा उद्गार, प्रीतीचा उद्गार, या तिन्ही उद्गारामध्ये आम्हाला अद्भुत सत्य पाहायला मिळतं. आणि प्रियानो, या ठिकाणी एवढंच होत नाही तर मत्ते 27 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे वधस्तंभावरती येशू ख्रिस्त दुःख भोगत असताना तो काट्यांचा मुकुट त्यानं सहन केला होता. त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा येत होत्या, हातापायात खिळे ठोकल्यामुळं त्याच्यातून रक्त वाहत होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्तानं प्रियानो जे उद्गार काढलेले आहेत तर आम्हाला पाहायला मिळतं. मत्ते 27 आणि 45 पासून काही वचन आपण वाचू. मत्ते 27:45 पासून. मग 2 प्रहरापासून 3 प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला आणि सुमारे 3 प्रहरी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, यलोई यलोई लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. माझ्या प्रियानो, हा जो उद्गार आहे तो क्लेशाचा उद्गार आहे. प्रभू येशू ख्रिस्त बायबल सांगतं मोठ्या सकाळी उठून तो अरण्यात जाऊन प्रार्थना करत असे. तो आपल्या पित्याची हितगुज करत असे. पिता जे काही त्याला सांगत असे, देत असे, तो कार्य करत असते. परंतु अशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्तानं बरेचदा म्हटलं, मी पित्याकडून जे ऐकतो ते मी सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, पिता मजमध्ये आणि मी पित्यामध्ये आहे. प्रियानो, मात्र वधस्तंभावरती हा क्लेश, हे दुःख, ह्या वेदना भोगत असताना आता मात्र त्याच्या मुखातून हा क्लेशाचा उद्गार आलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. प्रियानो, परमेश्वरानं आपल्या पुत्राला त्यागलं नाही, मात्र तुमच्या आणि माझ्या पापासाठी परमेश्वरानं या जगावर जी आपली प्रीती होती की तुम्ही मी जे नरकामध्ये नाशामध्ये जाणार होतो, त्यासाठी परमेश्वरानं तुमच्यावर माझ्यावर जगावर प्रीती करून आपला पुत्र एक वधस्तंभावर दिलेलं ते बलिदान अर्पण होतं. मात्र या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. तुम्हाला आठवत असेल जुन्या करामध्ये जेव्हा परमेश्वरानं अब्राहमाला सांगितलं होतं, तू आपला पुत्र मोरिया डोंगरावर घेऊन माझ्यासाठी अर्पण कर. परमेश्वर अब्राहमाला तपासत होता आणि अशा वेळेला अब्राहमाची प्रीती त्या ठिकाणी उघड झालेली आहे. अब्राहमाने वेळ न करता परमेश्वराला आपला पुत्र इसाक, जे देवानं दिलेलं जे अभिवचन होतं, तो इसाकाला तो घेऊन त्या डोंगराच्या दिशेने जात होता. आणि त्यावेळेला त्यानं ती लाकडे घेतली, तो सुरा घेतला, तो विस्तव घेतला. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं त्याचा तो मुलगा इसाकाच्या मुखातून जो उद्गार आला की बाबा लाकडे आहेत, विस्तव आहे, सुरा पण तुमच्या हाती आहे, अर्पण कुठं आहे. पहा, विचार करा प्रियानो, अशा वेळेला त्या बापाच्या अब्राहमाच्या अंतकरणाची काय घालमेल झाली असेल. परंतु अब्राहमाला ठाऊक होतं की देव न्यायी आहे, ज्यानं मला हा पुत्र अभिवचन म्हणून दिलेला आहे, ज्यानं मला अभिवचन दिलं आहे
की तुझा मी विस्तार करेन, तुझी संतती आकाशातल्या तारे इतकी वाळूच्या कणा इतकी वाढवेन, तो परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून शास्त्रात लिहिलेल्या अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, हे त्याला नीतिमत्व असं गणलं गेलं. माझ्या प्रियानो, त्यावेळेला अब्रामानं सुरा उगारला, आपल्या मुलाला बांधलं, वेदीवर रचलं, सुरा उगारलेला आहे. आणि अशा वेळेला देवाची वाणी झुडपातून त्याच्याकडे आली आणि परमेश्वर म्हणला, अब्रामा, तो आपला जो सुरा आहे आपल्या मुलावर चालवू नकोस, मागे वळून पहा. आणि त्या ठिकाणी येडका होता आणि त्या येडक्याचं अर्पण केलं. माझ्या प्रियानो, या मात्र घटनेमध्ये वधस्तंभावरती हा देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र, माझ्या प्रियानो, हे कायमचं आम्हासाठी एक अर्पण असं दिलं जात होतं. अशा वेळेला येशू ख्रिस्त या काट्यांचा मुकुट त्यानं धारण केलेला, हातापायात खेळ टोकलेला आहे. अशा वेळेला क्लेश भोगत आहे आणि या क्लेशामध्ये त्याच्या मुखातून आलेला उद्गार आहे की माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? प्रियानो, देवानं पित्यानं येशूला त्यागलं नव्हतं, तर तुम्हाला आणि मला स्वीकारण्यासाठी, तुम्हाला तुमचा आणि माझा नाश वाचण्यासाठी, तुम्हाला आणि मला तारण, पापक्षमा तारण, जीवन मिळण्यासाठी पित्यानं तुमच्यावर माझ्यावर प्रीती करण्यासाठी आपल्या पुत्राला वधस्तंभावरती अर्पण असं तो देत होता. आज प्रियानो, त्या पित्याचा हा त्याग, त्या पित्या परमेश्वराची प्रीती जाणून घेणं फार महत्वाचं आहे. येशू ख्रिस्तानं स्वतःला वधस्तंभावरती दिलं प्रियानो, स्वतःला त्यानं दिलेला आहे. आणि म्हणून तो जो उद्गार आहे तो क्लेश भोगलेला उद्गार आहे. शास्त्र सांगतं प्रियानो, जवळून जाणाऱ्याने देखील त्याचा तो सर्व परिस्थिती पाहून ते तोंड फिरवत असत, इतका क्लेश होता. आणि हा क्लेशाचा उद्गार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो पाचवा उद्गार प्रभू येशू ख्रिस्तानं आलेला आहे की तो म्हणतो, मला तहान लागलेली आहे. योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय, योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय आणि 28 आणि 29 वचनामध्ये आम्हाला हे सत्य पाहायला मिळतं की जो जिवंत पाण्याचा झरा, ज्याच्या शब्दानं आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली, ज्याच्या शब्दानं खडकातून पाणी निघाले, ज्यानं स्वतः येशू ख्रिस्तानं म्हटलं होतं, मी देईन ते पाणी, जो कोणी पेईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. ते पाणी त्याचमध्ये उपळत्या पाण्याचा झरा असं होईल. परंतु वधस्तंभावरती प्रियानो, ही जी तहान त्याला लागलेली आहे ती एक आत्मिक तहान आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, मला तहान लागलेली आहे. ही कशा प्रकारची तहान आहे? ही तहान जे पडलेले आहेत, जे नाशामध्ये आहेत, त्यांना वाचवण्याची, त्यांना पित्याकडे वळवण्याची, तुमचा आणि माझा समेट परमेश्वर करण्याची ही तहान आहे प्रियानो. येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलंय, जे तानेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. येशू ख्रिस्तानं हे पाचारण, आपलं समर्पण, आपलं जो पित्याची योजना ओळखली होती की माझ्या वैयक्तिक बलिदानानं, वधस्तंभावर माझ्या अर्पणानं जग नाशापासून वाचणार आहे. म्हणून मत्तय योहान 19 आणि 28 मध्ये आणि 29 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, यानंतर पूर्ण झाले हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण भाव म्हणून मला तहान लागले असे म्हटले. ते आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज येजोबाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. पहा प्रियानो, त्याला पाणी दिलं नाही प्रभू येशू ख्रिस्ताला, तर आंब पाजलेले आहे. माझ्या प्रियानो, आज जेव्हा या धगधगत्या उन्हामध्ये आपल्या शरीराचं कायली होते, आपल्याला 2 घूट पाणी मिळतं, तेव्हा जीव समाधानी होतो. पण अशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताला तहान लागली, परंतु त्यांनी आंब पाजलेला आहे. माझ्या प्रियानो, स्तोत्रकर्ता दावीद राजा 42 स्तोत्रामध्ये म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी तानेला झाला आहे. प्रियानो, काय तुम्ही जिवंत देवासाठी तानेले झालेला आहात काय? येशू ख्रिस्तानं, माझ्या प्रियानो, आपल्याला तहान लागली हा उद्गार त्यानं काढलेला आहे. आणि हा दुःख सहनाचा उद्गार आहे. हे दुःख झालेलं आहे त्याला, हे सगळा क्लेश भोगत असताना ही सर्व परिस्थिती पाहून प्रभूला दुःख झालेलं आहे. आणि हा दुःख सहनाचा हा उद्गार आहे. मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना योहान 19 आणि 30 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, येशूने आंब घेतल्यावर
पूर्ण झाले आहे असे म्हटले. 6वा जो उद्गार प्रभू येशूच्या मुखातून आलेला आहे, त्याने ती आंब घेतली आणि त्या ठिकाणी तो म्हणतो पूर्ण झालेलं आहे. काय पूर्ण झालं? परमेश्वरानं जी जगावर प्रीती करण्याची योजना आखली होती, परमेश्वरानं आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवून तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी, तुम्हाला आणि मला व्याधीमुक्त व्हावं, तारणाचा अनुभव व्हावा, जीवन प्राप्त व्हावी, आपण नाशापासून वाचावं, ही परमेश्वराची इच्छा आणि योजना होती प्रियानो. आणि येशू ख्रिस्तानं तो जो काट्यांचा मुकुट सहन केला, त्याद्वारे तुमच्या डोक्यातील जी निराशा असेल, जे तुमच्या डोक्यामध्ये असणारे दुष्ट विचार असतील, ते निघून जाण्याचं काम प्रियानं पित्यानं आपल्या पुत्राला तो मुकुट धारण करायला भाग पाडलं. तुमच्या आणि माझ्या हातून जे पाप घडलं असेल, त्या पापाचं वेतन जे आम्हाला मरण येणार होतं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर ते खिळे सहन केले. जे पाय आपले पापाच्या दिशेनं, चुकीच्या नाशाच्या दिशेनं जात होते, तेव्हा आपण नरकात जाणार होतो. आणि म्हणून आपण नाशात आणि नरकात जाऊ नये म्हणून परमेश्वराने येशूच्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या कुशीत भाला भोसकण्यात आला, यासाठी की तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात असणारं कपट, वाईट गोष्टी, त्यामुळं आपण नाशात जाणार होतो, त्याची क्षमा प्राप्त व्हावी. प्रियानो, येशू ख्रिस्तानं या सर्व गोष्टी सहन केलेल्या आहेत. त्या तुमच्या आणि माझ्या मुक्तीसाठी आहेत. तुम्हाला आणि मला क्षमा मिळावी, तारण मिळावं, जीवन प्राप्त व्हावी, आम्ही सार्वकालिक जीवनात असावं म्हणून. आणि म्हणून आता मात्र येशू ख्रिस्तानं आपलं पूर्ण वधस्तंभावरील हे अर्पण देत त्यानं तो म्हणतो की आता पूर्ण झाले आहे. आणि मग हे सगळं पूर्ण झाल्यावर शेवटी लूक 23:46 मध्ये आम्हाला जो आलेला 7वा उद्गार आहे, लूक 23 आणि 46 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, इतक्या सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला आणि पवित्र स्थानातला पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. पहा प्रियानो, हा 7वा उद्गार जो आहे तो येशू ख्रिस्तानं पित्याला जगाच्या पापासाठी स्वतःचं बलिदान अर्पण केलं, स्वतःचं समर्पणाचा हा उद्गार आहे की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताचं हे बलिदान अर्पण होत होतं, त्यावेळेला शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की संपूर्ण देशावर अंधार पडला, सूर्यप्रकाश नाहीसा झाला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. माझ्या प्रियानो, पवित्र स्थानातला पडदा वरून खालपर्यंत फाटलेला आहे. हे कोणी मनुष्यानं नाही, तर परमेश्वरानं मनुष्याला पवित्र परमपवित्र स्थानात जाण्याची मुभा संधी प्राप्त झाली आणि वरून खालपर्यंत तो पडदा दुभागलेला आहे. आता त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील या अर्पणानं तुम्हाला आणि मला, संपूर्ण जगाला परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याची, परमेश्वराच्या पवित्र स्थानी जाण्याची ही संधी प्राप्त झालेली आहे. प्रियानो, हा उत्तम शुक्रवार म्हणजे परमेश्वरानं आपल्या पुत्राचं वधस्तंभावरती जे अर्पण दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, त्याद्वारे तुम्हाला आणि मला या जगामध्ये उत्तम गोष्टी प्राप्त व्हाव्या, आम्ही उत्तम पदार्थाने तृप्त व्हावं, आम्हाला उत्तम प्रकारचं पापक्षमेचा अनुभव, तारणाचा अनुभव, जीवनाचा अनुभव यावा आणि आम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं, यासाठी या शुक्रवारच्या दिवशी या उत्तम गोष्टी परमेश्वरानं आपल्या पुत्राच्याद्वारे आम्हाला प्राप्त करून दिलेले आहेत. आणि म्हणून आज माझा विश्वास आहे की 7 उद्गार तुमच्या लक्षात आला असेल. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः तो म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, हा क्षमेचा उद्गार आहे. आज तुमची माझी जबाबदारी आहे. कदाचित माझ्या बहीण भावांनो, हे जग आणि जगातले लोक तुमच्यावर अन्याय करत असतील, तुम्हाला त्रास देत असतील, मानसिक शारीरिकरित्या पीडत असतील, पण आज तुमच्या मुखातून, माझ्या मुखातून अशी क्षमेचा उद्गार येणं फार परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि हा क्षमेचा उद्गार आहे की बाप्पा, यांना क्षमा कर. माझ्या प्रियानो, जेव्हा देवाच्या सेवकांना मारलं जातं, त्रास केलं जातं, तेव्हा त्यांच्या परिवारातील लोक म्हणतात, यांना काय कर, क्षमा कर.
माझ्या प्रियानं, हा क्षमेचा उद्गार आहे. आणि ज्या वेळेला त्या चोरानं, एका चोरानं दोष दिला, पण दुसऱ्या चोरानं कबूल केलं आपलं पाप, कबूल केलं येशू हा देवाचा पुत्र आहे, कबूल केलं की पुन्हा येणार आहेस तू, माझी आठवण कर. आणि त्याला या ठिकाणी तारणाचा आनंद झालेला आहे. प्रभूनं त्याला सांगितलं, तो आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रभू येशू ख्रिस्तानं प्रीतीचा उद्गार काढला, बाई पहा तुझा पुत्र, पहा ही तुझी आई. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या आईची जबाबदारी शिष्यावर दिलेली आहे आणि शिष्याला एक मातृत्वाचं नातं पुन्हा तिनं स्थापन केलेलं आहे. अशा या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्तानं क्लेश भोगत असताना त्यानं पित्याला म्हणतो, तो माझ्या देवा तू माझा त्याग क्या केलास. 5व्या उद्गाराद्वारे त्यानं आपल्याला तहान लागल्याचं कबूल केलेलं आहे. परंतु ही ताण त्याला पित्याला भेटण्याची आणि जगाचा परमेश्वर पित्याबरोबर समेट करण्याची तहान होती. आणि सगळं करत असताना येशू ख्रिस्ताने ओळखलेलं आहे की माझ्या या अर्पणानं, शरीराच्या अर्पणानं, रक्ताच्या अर्पणानं परमेश्वरानं या जगाला जी पापक्षमा तारण जीवन देण्याची जी योजना आखली होती, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आता पूर्ण झालेलं आहे. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, तुझ्या जीवनामध्ये पापक्षमेचा अनुभव, तारणाचा आणि जीवनाचा अनुभव येण्याची जी मुक्तीचा अनुभव आहे तो येशू ख्रिस्ताच्या बलिदानानं झालेला आहे. येशूनं सगळं पूर्ण केलेलं आहे आणि सरते शेवटी त्यानं आपला आत्मा देखील पित्याच्या हाती सोपवून दिलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो, हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आज प्रियानो, हे क्षमेचे उद्गार तुम्ही ऐकलेले आहेत. आज आपण निश्चय करूया या उत्तम शुक्रवारी आपणही निर्णय घेऊया एकमेकाला क्षमा करण्याचा. आपणही निर्णय घेऊया एकमेकांची जबाबदारी घेण्याचा. आपणही निर्णय घेऊया की आपलं समर्पण करण्याचा, तारण साधून घेण्याचा, सार्वकालिक जीवनात जाण्याचा आणि आपण नाशापासून वाचण्याचा. देवबाप करो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, येशूच्या प्रिय नावामध्ये मी तुझा दास सेवक तुझा आभार मानितो. राजा येशू, तू वधस्तंभावरती आपला प्राण दिलास. तुला बसल्या मारांच्या वयानं मनुष्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. राजा येशू, तू वधस्तंभावर दिलेल्या सांडलेल्या रक्ताद्वारे मनुष्याला पापांची क्षमा आहे. प्रभू येशू, तुझ्या वधस्तंभावरील अर्पणानं आम्ही पापक्षमा, रोगमुक्ती, तारण, जीवन प्राप्त करून घेतलं आहे. मी धन्यवाद देतो राजा येशू, ही या सर्व परिस्थितीत तू त्या चोराला क्षमा केलीस, तुला शिक्षा करणाऱ्यांना तू क्षमा केलीस. तू आपल्या मातेचं जे जबाबदारी आहे ते शिष्यावर दिलीस आणि जगाचा जो समेट आहे तो परमेश्वराबरोबर तू केलेला आहेस. राजा येशू, तू आम्हासाठी जे काही केलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या अर्पणानं प्रभू, जो पवित्र स्थानातला पडदा वरपासून कालपर्यंत फाटलेला आहे, दुबागलेला आहे, त्याद्वारे आम्हाला परमपवित्र स्थानात जाण्याची संधी प्राप्त झालेली आहे. राजा येशू, होय, तू वैभवानं पुन्हा येणार आहेस हे आम्ही कबूल करतो. तेव्हा बाप्पा येशू, ज्यांनी तुझ्या नामावर विश्वास ठेवलेला आहे, जे तुझ्या येण्याची वाट पाहत आहेत, या सर्वांना परमेश्वर देव बाप्पा तुझ्याबरोबर तू घेऊन जाणार आहेस हा माझा विश्वास आहे. या सर्वांचं सहाय्य कर, येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.